तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेल्या तलाठी भरतीचे थर्ड शिफ्टचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्याचप्रमाणे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या सर्व तलाठी भरती विद्यार्थ्यांना मी आपल्याला रिक्वेस्ट करू इच्छितो की अशाच प्रकारचे सर्वांनी पुढेही जो आहे अभ्यास करायचा आहे, कारण अशा प्रकारचे क्वेश्चन्स आताच्या शिफ्टमध्ये येत असल्या कारणास्तव आणि आवाजामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसू शकतो कारण सर्दी झालेली असल्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो त्यासाठी माफ करा। आणि आपल्यासाठी जे ईबुक तयार केलेले आहे स्पेशली तलाठी भरतीसाठी जीके क्वेश्चन्सचे, ज्यामध्ये 15,000 पेक्षा जास्त असतील जीके क्वेश्चन्स आणि या ईबुकच्या बाहेरचा आपल्याला एकही जीके क्वेश्चन्स तलाठी भरतीमध्ये येणार नाही याची 100% खात्री देतो। तर इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या ईबुकला घेण्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, निळे पर्वत विद्यार्थ्यांनो खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना म्हटले जाते? निळे पर्वत खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील निलगिरी टेकड्यांना जे आहे निळे पर्वत असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते ते सांगायचं आहे। पंडित जवाहरलाल नेहरू खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स पाहून घ्या एक वेळेस, लखनौ, लाहोर, कानपूर, बेळगाव। तर ऑप्शन क्रमांक 4 राहील बेळगाव या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू यांनी नव्हते, तर बेळगावचे जे अध्यक्ष होते ते महात्मा गांधी यांनी होते। पुढचा प्रश्न पाहूया। बंगालचे दुःख अश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? हा प्रश्न रिपीट झालेला आहे विद्यार्थ्यांनो। बंगालचे दुःख अश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील दामोदर नदीला बंगालचे दुःख अश्रू म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये या ठिकाणी विधवांसाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केलेली होती? पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये विधवांसाठी कोणती संस्था स्थापन केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील शारदा सदन ही संस्था 1889 मध्ये विधवांसाठी पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? पुस्तक आहे अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील APJ अब्दुल कलाम यांनी अग्निपंख हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। छावा हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे? छावा हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील शिवाजी सावंत यांनी छावा हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश आपल्याला सांगायचा आहे। भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अल्पसंख्याक महिलांच्या नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे? अल्पसंख्याक महिलांचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील नई रोशनी ही योजना विद्यार्थ्यांनो अल्पसंख्याक महिलांचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी एक सुरू केलेली योजना आहे। पाहूया पुढचा प्रश्न। 2023 मध्ये EPF किती टक्के झालेला आहे ते सांगायचं आहे। 2023 मध्ये EPF हा किती टक्के झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो 8.15% एवढा 2023 मध्ये EPF करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? कोणता पक्ष? फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष, या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील 1939 या वर्षी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी केलेली होती। हाईड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। शब्द आहे हाईड, या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील स्टॅश, प्लॅन्ट आणि शेल्टर हे सर्व शब्द हाईड या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते आहेत? शब्द कादंबरी आहे विद्यार्थ्यांनो पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शांता शेळके यांनी पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक व्यक्ती आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। पुढारी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। शब्द आहे विद्यार्थ्यांनो पुढारी या शब्दाचा
समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. पुढारी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच अनुयायी असा होईल. पुढचा प्रश्न पाहूया. 2022 मध्ये मांजरमासे गणना कोणत्या सरोवरात झालेली होती? 2022 मध्ये विद्यार्थ्यांनो मांजरमासे गणना कोणत्या सरोवरात झालेली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 राहील. चिल्का सरोवरामध्ये या ठिकाणी 2022 मध्ये मांजरमासे गणना ही करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. माळढोक हा भारतातील कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे ते सांगायचं आहे. कोणता? माळढोक हा प्राणी जो आहे भारतातील कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. राजस्थान राज्याचा माळढोक हा जो प्राणी आहे राज्यप्राणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2022-23 मध्ये संतोष ट्रॉफी भारतातील कोणत्या राज्याने जिंकली आहे? 2022 व 23 मध्ये संतोष ट्रॉफी भारतातील कोणत्या राज्याने जिंकली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कर्नाटक राज्याने 2022-23 मधील संतोष ट्रॉफी जिंकली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो? कोणता दिवस? जागतिक सामाजिक न्याय दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 20 फेब्रुवारी या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. 2022चा ग्लोबल एनर्जी अवॉर्ड कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे? कोणत्या वर्षीचा? 2022चा ग्लोबल एनर्जी अवॉर्ड कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. राजशेखर कौशिक यांना 2022चा ग्लोबल एनर्जी अवॉर्ड प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? हा पुन्हा आलेला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तलाठी भरतीमध्ये. लोकहितवादी नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. RTI ॲक्ट राज्यसभेमध्ये कोणत्या दिवशी पारित झाला होता ते सांगायचं आहे. RTI ॲक्ट राज्यसभेमध्ये कोणत्या दिवशी वर्षी पास झालेला होता? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील. 25 जुलै 2019 या वर्षी या दिवशी RTI ॲक्ट राज्यसभेमध्ये पारित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा आहे? हा पण रिपीट झालेला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, वारंवार आलेला आहे. गुलामगिरी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानामध्ये अनुसूचींची संख्या एकूण किती आहे? भारतीय संविधानामध्ये अनुसूची यांची संख्या एकूण किती आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 राहील. भारतीय संविधानामध्ये एकूण अनुसूचीची संख्या म्हणजेच 12 एवढी आहे. किती? 12. लक्षात घ्या. स्वच्छ जल राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? म्हणजे पाण्यामध्ये स्वच्छ असलेला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. चंदीगड हा जो ठिकाण किंवा केंद्रशासित प्रदेश आहे स्वच्छ जल असणारा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्ती आणि वल्लीचे लेखक खालीलपैकी कोणते आहेत? हा पण प्रश्न विद्यार्थ्यांनो वारंवार विचारलेला आहे. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. पु ल देशपांडे यांनी व्यक्ती व वल्ली हे जे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या किती टक्केवारी होती ते सांगायचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. 31.16% एवढी 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येची टक्केवारी होती. पुढचा प्रश्न पाहूया. पाईका उठाव कधी व कोणत्या वर्षी झाला होता? कोणता उठाव? पाईका हा जो उठाव आहे कधी व कोणत्या वर्षी झालेला होता ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. 1817 मध्ये ओडिशा या राज्यामध्ये पाईका उठाव हा झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रधानमंत्री TB मुक्त योजनेचे ऑनलाईन स्वरूपामध्ये उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले होते? प्रधानमंत्री TB मुक्त योजनेचे ऑनलाईन पद्धतीमध्ये उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी TB मुक्त योजनेचे ऑनलाईन पद्धतीने स्वरूपाने उद्घाटन करण्यात आलेले होते. मार्क्सवादी पक्ष कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला होता? कोणता पक्ष आहे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कानपूर या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांनो मार्क्सवादी म्हणजेच कम्युनिस्ट पक्ष जो आहे स्थापन झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. PM विमा सुरक्षा योजना ही कोणत्या वयोगटाशी आहे ती सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. PM विमा सुरक्षा योजना ही कोणत्या वयोगटातील व्यक्तींसाठी आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी PM विमा सुरक्षा ही योजना आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते ते सांगायचं आहे. कोणती नदी आहे? ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच अरुणाचल प्रदेश राज्यामधून ब्रह्मपुत्रा ही नदी वाहत असते. पुढचा प्रश्न पाहूया. 1784चा कायदा खालीलपैकी कोणता आहे? कोणत्या वर्षीचा? तर 1784 या वर्षाचा कायदा जो आहे खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. पिट्स ॲक्ट हा जो कायदा आहे 1784चा एक कायदा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे? रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक लिहिलेले आहे विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. शारजा स्टेडियमच्या वेस्ट स्टँडला कोणत्या भारतीय क्रिकेटरचे नाव देण्यात आलेले आहे? कोणत्या क्रिकेटर स्टेडियममध्ये शारजा स्टेडियमच्या वेस्ट स्टँडला कोणत्या भारतीय क्रिकेटरचे नाव देण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सचिन तेंडुलकर यांचे शारजा स्टेडियमच्या वेस्ट स्टँडला नाव दिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील कोणते कलम आहे? कोणते? धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित असलेले कलम कोणते आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. कलम 26 हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित कलम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी एकूण किती जागा आहेत ते सांगायचं आहे. आता या प्रश्नाविषयी एक डाऊट आहे की हाच प्रश्न होता की याशी रिलेटेड होता, तेवढं निश्चित नसल्या कारणास्तव मी हा क्वेश्चन घेतलेला आहे. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी एकूण किती जागा असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. 48 एवढ्या महाराष्ट्रातून लोकसभेसाठी जागा असतात विद्यार्थ्यांनो. फू बाई फू हे पुस्तक किंवा आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे? कोणते? फू बाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. विठ्ठल उमाप यांचे फू बाई फू हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पार आणि शिवार हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तींचे आहे? कोणते पुस्तक आहे विद्यार्थ्यांनो? पार आणि शिवार हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. द ता भोसले यांचे पार आणि शिवार हे प्रसिद्ध पुस्तक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थ्यांनो. कोणता शब्द? तर विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. या ठिकाणी पाहून घ्या की विनम्र या शब्दाचे विनयशील, सुशील तसेच विनम्य हे सर्व समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत? आणि या घटनेलाच मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा मिनी राज्यघटना म्हटले जाते. तर शब्द कोणते आहेत विद्यार्थ्यांनो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. या ठिकाणी पाहून घ्या. शब्द आहेत समाजवाद, अखंडता, धर्मनिरपेक्ष हे सर्व शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? कोणत्या नदीची? तर कृष्णा या नदीची उपनदी विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. पाहून घ्या की सर्वच म्हणजे अग्रणी, तरळी आणि वारणा हे सर्व कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. आणि विद्यार्थ्यांनो परीक्षेमध्ये यापेक्षा अलग पर्याय असू शकतात, त्या कारणास्तव लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पुस्तक आहे अरे संसार संसार, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. चंद्रकांत घोरजडे हे जे आहे अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. वि. दा. करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? वि. दा. करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. अष्टदर्शने या पुस्तकाला वि. दा. करंदीकर यांच्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. शब्द आहे विद्यार्थ्यांनो रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच अहंकार, क्रोध आणि राग हे सर्व काही शब्द आहेत ते रिपू शब्दाचे समानार्थी असलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 80% कमी आहे? कोणत्या राज्यामध्ये 80% कमी साक्षरतेचे महिलाचे प्रमाण आहे? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सिक्कीम या राज्यामध्ये या ठिकाणी महिला साक्षरतेचे प्रमाण 80% कमी आहे. सिक्कीममध्ये पाहिले तर 76.43% एवढे साक्षरतेचे महिलेचे प्रमाण आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आणि याचेही ऑप्शन्स विद्यार्थ्यांनो, कारण सिक्कीम हे एकच राज्य नाही ज्या ठिकाणी महिला साक्षरतेचे प्रमाण 80% कमी आहे. खूप सारी राज्य आहेत. त्या कारणास्तव पर्याय अलग असू शकतात, परंतु प्रश्न हाच होता. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 29 हे कशाशी संबंधित आहे? कलम कितवे? राज्यघटनेतील कलम 29 हे कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अल्पसंख्याक अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील कलम 29 आहे. पुढचा प्रश्न पाहूया. UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. 1956 या वर्षी UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांनाच आवडलेली आहे. कारणास्तव त्या या सुपर क्लासमध्ये आपल्याला जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण पाहिल्या कारणास्तव सर्वांनी सोडण्यापूर्वी एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये इतर एक्झाम विषयीही पाहण्यासाठी. तर मिळतो का ना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.